थँक्यू मावशी. थँक्यू कशा पाहिजे. हो, तुमच्या हातचा चहा प्यायल्यानंतर जीवात जीव आल्यासारखं वाटलं मला. थोडी तरी झोप मिळाली का? लागला ना चांगला, तास 2 तास डोळा लागला. बॅटरी रिचार्ज झाली. माझा ऐकशीला तर आणि थोडा ऐश ना. नाही नाही, आता निघतो, घरी जातो. बरं, मंजिरी आताच आहे? जरा आत डोकवतो आणि मग बर. मावशी, आता मगाशी कोणी आलं का आतमध्ये? नाही बा, कोणी बी नाही. राहुल लागल्यासारखं झालं. भास झाला असेल भाऊ. येत. हा. तुम्ही बरं झालं तुम्ही आलात. मला खूप भीती वाटत होती बाबा. मंजिरी, त्यांना काही नाही होणार. मंजिरी, बघ ना, झोपलेत ते शांतपणे. नाही, तरी सुद्धा मला खरंच खूप भीती वाटते. मंजिरी, आता आलोय ना मी, काही प्रॉब्लेम होणार नाही, कळलं? तुम्ही माझ्या जवळ असलात की मला खरंच कशाचीच भीती नाही वाटत. मी आहे तुझ्या जवळच. चल, झोप आता. झोप. नकोस, मी आहे. बरं, मी निघतोय. काही लागलं तर मला फोन कर. तसंही दुपारी चक्कर टाकेनच. बाय. दिल्लीत लँड झाल्या झाल्या फोन करा. आणि हो, काय? आता दिल्लीत थंडी पडायला लागली असेल. तू जॅकेट घेतलीस ना? हो. सुहास, प्लीज काळजी घे स्वतःची. येस. निघू आता. मला खूप अपराधी वाटतंय. म्हणजे माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात आलेली एवढी मोठी संधी तुला सोडावी लागते. आपलं काय ठरलं? आपण या विषयावर पुन्हा बोलायचं नाही, हो की नाही? आय नो, पण सुहास, मी ऑनेस्टली सांगते, मी माझ्या मनाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण नाही रे, मला ते. प्रिया,
हा विषय संपलाय कायमचा. ओके. बरं, तू कधीपर्यंत परत येशील? 3-4 दिवसात यायला पाहिजे. आणि स्टे लांबलाच तर. नाही, प्लीज लवकर ये ना. येस. पण मी परत आल्यानंतर आपल्यामध्ये कुठलेही गैरसमज नको आहेत. नो भांडण, नो नथिंग. ओके. आय प्रॉमिस. चल आता निघ, नाही तर तुझी फ्लाईट मिस व्हायची. बाय. बाय. बाबा, बाबा बरं वाटतंय ना आता? अहो तुम्ही पडत कशाला उठताय उगी? तुझा बाबा खंबीर आहे. नाही ऐकणार. काही होत नाही मला. तू उगीच घाबरू नकोस. घाबरत वगैरे नाही मी. तुम्हाला वाटतंय का असं माझ्या चेहऱ्याकडे बघून? माझीच मुलगी आहेस ना तू. बरं ऐका आता, डॉक्टरांनी निक्षून सांगितलंय की ही धोक्याची घंटा होती, त्यामुळे सगळी पथ्य नीट पाळायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्ट्रेस कमी करायचा आहे. प्लीज. अगं तो काय असं सांगून कमी करता येतो का? आणि मी काय ठरवून वाढवलं नव्हतं तो. अहो हो, पण ठरवून कमी तर करता येतो आणि बरेच मार्ग असतात त्यासाठी. एनिवे, आपण बोलू त्यावर नंतर. स्वप्नील गेला का ग घरी? हो गेला. दुपारी येणार म्हणालाय. खरंच काल एका फोनवर धावून आला तो. तो नसता तर सगळं अवघड झालं असतं माझ्यासाठी. तुला बरं सुचलं त्याला फोन करायला. असंही कोल्हापुरात ओळखीचं कोण आहे माझ्या? स्वप्नीलला फोन केला आणि विहंग भाऊजींना पण फोन केला होता मी. स्वप्नील जवळ राहतो म्हणून लवकर आला, पण विहंग भाऊजी सुद्धा होते इथे. पहाटेपर्यंत होते. रात्रभर थांबले होते. बरं तुम्ही पडा, मी आलेच. बाबा हे सुद्धा आले होते. हे म्हणजे सत्यजित. तू फोन केला होतास? मी नाही, विहंग भाऊजींनीच फोन केला होता त्यांना. खात्री करून घ्यायला आलं असेल मी चुकलं की नाही याची. बाबा काय आहे? उगीच काहीही बोलू नका तुम्ही. तुमच्या काळजीपोटी आले होते ते. काळजी माय फोट. काळजी एखाद्याच्या मरणात सुद्धा संधी शोधणारा असा माणूस आहे मुधोळकर म्हणजे. त्यानं बरोबर ताडला. त्याने बरोबर ताडलं की माझ्यासाठी धावपळ करण्याचं नाटक केलं की तुझ्या नजरेमध्ये तो हिरो बनणार. नाही, असं काहीही झालं नाही. आले, तुमची चौकशी केली, तुम्हाला बरं वाटतं याची खात्री झाली आणि मग 15व्या मिनिटाला घरातनं बाहेर पडले होते ते. बघ बघ थांबला का माझ्यासाठी? अरे
तुम्ही दोन्ही बाजूने बोलताय बाबा. बोलणार बोलणार हे मुधोळकरचा विषय आला की मी वाटेल ते बोलणार. आणि तुला जर माझ्या स्ट्रेस लेवलची काळजी असेल ना तर हा विषय माझ्या पुढे कमीत कमी काढ. बरं ठीक आहे. प्लीज प्लीज तुम्ही कुठलाही विचार नका करू आता. तुम्ही आराम करा. मी आलेच थोड्या वेळात. Very good. लेकर हम दीवाना दिल फिरते हैं मंजिल मंजिल. दिस इज फॉर यू. मिस्टर होळकर तुम्ही आणि हे काय? दिस इज फॉर यू. अतिशय महागडा बुके. पण मी म्हटलं होऊ द्या खर्च. थँक्यू सो मच. या ना या. येस आय विल. आय डू अँड आय शॅल. नाइस होम. व्हेरी नाइस होम. नाइसली फर्निश्ड. गुड होम. स्वीट होम. बसा ना तुम्ही बसा. मिस्टर होळकर मला नाही आधी अंधश्रद्धा वाटायची पण आता माझा विश्वास बसलाय. जेव्हा कोणी तुमची आठवण काढतं ना तेव्हा तुम्हाला उचक्या लागतात. आज सकाळपासून मला इतक्या उचक्या लागतात ना काय सांगू. हो ना. हो ना. मोतीवाले बाई खरंच ना. हो. अहो आमच्या आठवण काढण्यानं तुम्हाला उचक्या लागत असत्या तर तुम्ही आतापर्यंत प्राण दिलात. माझा प्राण तर मी केव्हाच सोडून आले मिस्टर होळकर तुमच्या पायाशी. तुम्ही अशा मस्त बोलताना मोतीवाले बाई आम्ही फार गळगळून जातो एकदम. बेल्ट. राहू दे. ह्या सगळ्या नुसत्या बोलायच्या गोष्टी आहेत. इतके दिवस कशी नाही आली माझी आठवण. रोज रोज अगदी क्षणाक्षणाला तुमची आठवण यायची. टाइम टू टाइम. फक्त मध्ये आम्ही तुम्हाला थोडं बाजूला ठेवलं होतं कारण आम्ही शिकारीला गेलो होतो. अय्या शिकार. तुम्ही शिकार सुद्धा करता. असा हात लावू. असा हात नका लावू ताबडतोब. आम्ही विरघळून जाऊ. मगाशी तुम्हाला बोललो ना आम्ही. आय विल मेल्ट. आय विल डाय. आय वॉन्ट टू लिव्ह फॉर यू. कुठे कुठे गेलात तुम्ही शिकार करायला? कुठेच नाही. आमच्या घरातच होतो आम्ही. देअर इट सेल्फ. घरात बसून आम्ही शिकार केली. विचारा कुणाची? कोणाची? युअर फ्रेंड अँड माय फ्रेंड टू. फिलॉसॉफर अँड गाईड सत्यजित मुधोळकर. म्हणजे तुम्ही सत्यजितला? आमच्या शौर्याचा गाथा गायला आम्हाला अजिबात आवडत नाही तशी तांबडे बाबांची शिकवणही नाही. पण राजा जेव्हा शिकारीहून परत येतो त्याला हवा असतो श्रमपरिहार आणि तो आपल्या आवडत्या राणीकडे जातो. तसे आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत कारण आम्हाला आता श्रमपरिहार हवा आहे. चला मग सुरू करू. नाही नाही हे मिस्टर होळकर हे घर सुहासचं आहे ना. घर सुहास आहे ना. हा. चला हे घर सुहास आहे ना. सुहास. हो सुहास. हो प्रेमवीर सुहास. या इकडे तुम्हाला इथेच काढून टाकतो. तुमच्या समाधीवर आमचं प्रेम प्रकरण सुरू. मिस्टर होळकर नाही तो नाहीये पण मी उद्या येणारच होते कोल्हापूरला तुम्हालाच भेटायला. शपथ. हो शपथ. ऐ शपथ. मग तुम्ही निघा आता. हा मी येते ना उद्या तुमच्या घरी. भेटू. तुम्हाला उचकी नाही लागली? काय? नाही तुम्हाला उचकी नाही लागली? नाही आम्हाला तुमची आठवण आली ना. तुम्हाला उचकी लागायला पाहिजे. सुरूच झाले. काय ताबडतोब तुम्हाला उचकी लागणार. इन्स्टंट एकदा. मूर्ख वाटला मी तुम्हाला.
आम्ही तुम्हाला मूर्ख वाटलो? नाही मिस्टर. तुम्ही मोतीवाले बाई, आपण लहान मुलाशी खेळताना जसं हारतो ना, म्हणजे तो जिंकावा म्हणून आपण हारतो ना, हा? त्याला बरं वाटावं म्हणून, तसं आम्ही तुम्हाला बरं वाटावं म्हणून हारतो. पण जेव्हा फायनल लढाई सुरू होईल ना, वॉर, तेव्हा मात्र दादा होळकरच जिंकणार. मग तेव्हा तुम्हाला उचकी लागो न लागो, फिर मिलेंगे. चला जाता हूँ किसी की धुन में, धड़कते दिल के तराने लिए. हा बोला. कसे आहेत बाबा आता? बाबा बरे आहेत आता, बसतात, बोलतात. आणि तू झोप मिळाली का थोडी तरी? हो. मी दुपारी येऊन भेटून गेलो तर चालेल ना? ऍक्च्युली डॉक्टरांनी सांगितलं की बाबांची स्ट्रेस लेवल जितकी कमी असेल तितकं बरं आहे. हो. आणि मी आलो तर त्यांची स्ट्रेस लेवल नक्कीच वाढेल, नाही का? प्लीज तुम्ही गैरसमज नका करून घेऊ. छे छे, गैरसमज कसला? जे आहे ते आहे. काका सुद्धा आलाय पुण्याहून, त्यामुळे इथे काळजी करण्यासारखं काही कारण नाहीये. हो, आणि बाबांच्या मित्राचा मुलगा आहेच. ठेवू फोन? काळजी घे स्वतःची. बाय. फॅमिली नागपूरला. कोणी जुनी गर्लफ्रेंड वगैरे? नाही, कसं आहे, शत्रूबद्दल सगळी माहिती काढून ठेवायला लागते बाबा. एनिवे, काही लागलं तर नंतर फोन करणंच तुला. पैसे मिळाले ना? बाय. काय मुधोळकर, कंच शत्रूविरुद्ध कारस्थान रचतायसा? अजून कारस्थान रचलेलं नाही, पण रचावं लागल लवकरच. आता यो कोण नवा शत्रू? ऐक, आणि आज जे त्याची नजर ज्या गोष्टीवर आहे ती गोष्ट मला प्राणापेक्षा पण जास्त प्रिय आहे. कंच जमिनीचा तुकडा आहे. जमीन जमीनच आहे. जमीन असती म्हणून आपण असतो. जमिनीवरच आपला संसार उभा राहतो. जमिनीतच नवा अंकुर रुजतो. आणि पायाखालून जमीन सरकली की संपूर्ण आयुष्य गटांगड्या खाते. बाबू, विषय भारी कठीण दिसतो या. नाही, कोड्यात बोलायला लागलाय का? कठीण झालाय खरा. मग काय, शत्रूचा बंदोबस्त कसा करणार आहे? एक घाव दोन तुकडं? नाही ग, मायला तोच तर पेच आहे. म्हणजे कसं आहे, जे शत्रू वाईट असला की सरळ त्याच्यावर हल्ला चढवता येतोय. दोन मुस्काटात वडल्या की विषय संपला. खटक्यावर बोट, जाग्यावर पलटी. पण ह्यो शत्रू बी तसा चांगला आहे.
आणि चांगल्या माणसाला चांगुलपणानं जिंका. बरोबर आहे तुझा आजी. पण कसं आहे, ही आपली स्टाईल नाही ग. आपल्या नशिबी आज व दादा होळकर सारखे येताळ आले. धर की धोपट भर बाटलीतनं दे फेकून रक्काळ्यात. यो यक्ष पहिल्यांदाच आलाय समोर. त्याला कसा गंडवायचा, ह्योच मोठा यक्ष प्रश्न आहे.